मित्रांनो, कोविड नंतर आपण सगळेच आपल्या आरोग्याबद्दल आणि आपल्या आहाराबद्दल आणखी सजग झालो आहोत. तर याच विषयी आणखी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्योती येणारे मॅडम. त्या न्यूट्रिशनिस्ट आहेत, डायटिशियन आहेत आणि एवढंच नाही तर त्या योगा इन्स्ट्रक्टरसुद्धा आहेत. आणि याच सगळ्याविषयी आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅम, डायट आणि फिटनेस या क्षेत्रामध्ये येण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? प्रेरणा म्हणजे ॲक्च्युली माझे मिस्टर्स आहेत विजय येणारे. 2013-14 पासून विजयचं वजन खूप वाढायला लागलं होतं, पण मला का रिझन समजत नव्हतं. घरातलंच एक खाणं वगैरे होतं, जनरली रुटीनमध्ये सगळं होतं, पण रॅपिडली वजन वाढायला लागलं आणि एज कमी होतं. मेडिको फील्डची पहिल्यापासून असल्यापासून थोडीशी मला काळजी वाटायला लागली आणि मी त्याच पद्धतीने एक भोपळ्याचा ज्यूस, सलाद घे, हे घे, त्या पद्धतीने करायला लागले. पण झालं असं की विजयमध्ये न्यूट्रिशन कमी पडायला लागले, डिफिशियन्सी जाणवायला लागली, BP हाय व्हायला लागला, पाईल्सचा त्रास व्हायला लागला आणि लिटरली 112 वजन झालेलं. तर आम्ही सगळेच चिंतेत पडलं होतं. फॅटी लिव्हर ऑब्व्हियसली झालं होतं. डॉक्टरांचं म्हणणं होतं की ॲडिक्शन सगळे बंद करा, की विजय जेणेकरून साधी बडशोप किंवा सुपारी घेत नाही, मग कसं आहे. मग सकाळ पेपरला पुण्याचं एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूटचं मला एक ॲड सापडली. सकाळ नगरमध्ये बालेवाडी रोडच्या अलीकडेच होतं ते. त्यांना चौकशी केली. मग त्यावेळेस मी सर्टिफाईड कोर्स केला. मग तिथून पुढे मला सगळ्या ह्या दिशा मिळत गेल्या. इव्हन आता मी त्याला बोलताना पण बोलते त्यांना की थँक गॉड की तुमचं वजन 112 किलो झालं, की एक सुरुवात झाली. मग मी माझं फार्मसीची पूर्ण प्रॅक्टिस सोडून दिली आणि ड्युरिंग सर्टिफाईड कोर्स आम्हाला असे प्रॅक्टिकल्स वगैरे असतात की तुम्ही घरातल्या लोकांना किंवा स्वतः पहिले ट्रान्सपरन्सी आणा. मग तुमची काय हे आहे त्याच्यामध्ये म्हणजे काय बोलतो आपण, प्रॅक्टिस किती लेवलपर्यंत आहे त्याच्याशिवाय आम्ही, म्हणजे मला लिटरली 1.5 वर्ष लागले की सर्टिफिकेट मिळवायला. मग ॲज अ क्लायंट्स म्हणून मी त्याच्याकडे बघत होते, विजयकडे. माझे स्वतःमध्ये ट्रान्सपरन्सी आणली. मग एक्सरसाइज वगैरे रुटीनमध्ये मग त्या कॅलरीज वगैरे सगळ्या गोष्टी मला मॅनेज झाल्या. मॅम, डाएट म्हटलं की आपल्या डोक्यात पहिली गोष्ट येते ते म्हणजे वेट लॉस. तर वेट लॉससाठी डाएट किती महत्त्वाचं आहे? वेट लॉससाठी डाएट महत्त्वाचा आहे, पण मी सगळ्यांना असे सांगेल की तुम्ही वेट लॉसच्या मागे पडू नका. वजन कमी करायचं आहे म्हणून डाएट नाही आहे. तुमची लाईफस्टाईल चेंज करा. तुमचे बाकीचे जे काही, म्हणजे आता आपलं रुटीन कसं झालेलं आहे की रात्री उशिरा झोपायचं, उशिरा उठायचं. ॲक्च्युली आयुर्वेदिक बेस किंवा आपली भारतीय संस्कृती जी आहे ती जर आपण फॉलो केली टोटली, की आपली आजी बोलायची ना, लवकर निजे लवकर उठे, आरोग्य धनसंपदा लाभे, त्या पद्धतीने तेवढा फॉर्म्युला जरी आपण वापरला तरी मला असं वाटतं वजन तेवढ्या पद्धतीने आपल्या आटोक्यात राहतं. दुसरं असं की आपलं BMI जेवढं आपलं वजन दाखवतो, आता हे सायन्सकडे थोडंसं वळतं, तेवढंच तुमचं वेट लॉस होणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा माझी हाईट 152-153 सेंटीमीटर आहे, तर नॉर्मली मी काय सांगते 100 मायनस त्याच्यातून करा, म्हणजे मला 53 किलो वजन पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी करायला जाऊ नका. मग तुमचा मसल लॉस होतो, तिथे डिफिशियन्सी येते, स्किन श्रिंक होऊन जाते, केस गळतात, ह्या टोटली गोष्टी तिथे येऊन जातात. तर असं वेट लॉसच्या मागे पळू नका, हे माझं पहिलं सांगणं असतं. मॅम, आता तुम्ही BMI म्हणून सांगितलं, तर BMI एक्झॅक्टली काय आहे? बॉडी मास इंडेक्स. तर ते मेजर ॲक्च्युली आता त्याच्या मशीन्स वगैरे भरपूर निघाल्या. जनरली मी मशीन नाही वापरत, मी फक्त वेइंग स्केल आहे माझ्या क्लिनिकमध्ये. तर आपलं हाईट, वेट आणि दुसरं वजन, जे खरं ड्राय वेट पाहिजे असतं त्याच्यासाठी, पण आता क्लिनिकमध्ये येताना थोड्याफार कॅलरीज खाल्लेल्या असतात, तर मग त्यानुसार एक कॅल्क्युलेशन आम्ही अशा पद्धतीने करतो की कॅलरीज सेट होतात की ह्या व्यक्तीला 1000 कॅलरीज पाहिजे, ह्या व्यक्तीला 1200 कॅलरीज पाहिजे. दुसरं त्यांचं जनरली शेड्यूल कसं आहे, एक्सरसाइजवर पण त्या कॅलरीज डिपेंड असतात. तर रँडमली आम्हाला एक फिगर पकडता येते की बाबा ह्या व्यक्तीला आपण किती कॅलरीज देऊ शकतो. तर त्याच्यासाठी BMI उपयुक्त आहे. बाकी असा फारसा त्याचा काही यूज नाही आहे. त्यानुसार ते कॅल्क्युलेशन्स होतात. आपण कोणते डाएट करावे हे आपण कशाच्या आधारे ठरवलं पाहिजे? कारण मार्केटमध्ये एवढे डाएट आहेत, जसे इंटरमिटेंट फास्टिंग आहे किंवा काही कीटो करतात, तर त्या आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण कोणतं डाएट चूज केलं पाहिजे? रिक्वायरमेंट सगळ्यात महत्त्वाची मी असं सांगेल की तुम्ही ब्लड रिपोर्ट्स करणं गरजेचं आहे, जर तुम्हाला स्पेसिफिकलीच पाहिजे असेल तर. माझ्याकडे ज्यावेळेस क्लायंट्स येतो तेव्हा मी त्याला व्हिजिटला बोलवते. मला जर वाटलं तर त्यांचे मी ब्लड टेस्ट करून घेते.
दुसरं की त्याच्यामध्ये डिफिशियन्सी आली, समजा B12ची डिफिशियन्सी आहे, जनरली सगळ्यांना येते, फिमेलमध्ये तर येतेच. विटॅमिन डीची डिफिशियन्सी आहे किंवा कुणाला कॉन्स्टिपेशन आहे. आता फॉर एक्झाम्पल कॉन्स्टिपेशन आहे आणि त्यांना मी हेवीली एकदम 100 ग्रॅम प्रोटीन दिलं तर त्यांचं कॉन्स्टिपेशन सिव्हिअर होईल. एखादं हायपर ॲसिडिटीचं पेशंट आहे आणि त्यांना बोलले की मला माहीत नाही, तुम्ही गावरान तूप चांगलं आहे आणि खूप सारं गावरान तूप खा, नाही पचणार, कारण कुठेतरी ग्लॉडरमध्ये प्रॉब्लेम आहे त्यांना. तर तिथे मला जज करावं लागतं की हां बाबा ह्या व्यक्तीला मग फायबर इंटेक, आता ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे मला लक्षात येतं की ह्या व्यक्तीने फायबर इंटेक प्रॉपरली घेतला नाही. मग मी क्लायंटला बोलते भोपळा किती खाता, दोडके किती खाता. मग त्यांना असं वाटतं अरे मॅडमने आपली सगळी कुंडलीच इथे समोर काढली आहे का. तर तुमचा जसा आजार आहे त्यानुसार, समजा ह्यापैकी तुम्हाला काही नाही आहे तर रँडमली घरातलं, म्हणजे माझं सगळ्यांना सांगणं असतं किचन इज अवर फर्स्ट मेडिसिन. घुमून फिरून तुम्हाला तिथेच यायचं आहे. बाहेरचं खाणं तुम्ही टोटली बंद केलं तर मला नाही वाटत कुठला डाएट वेगळा करण्याची तुम्हाला गरज पडेल. एक टाईम टू टाईम खाणं शेड्यूलमध्ये, मग तिथे मी डाएटमध्ये भाकरी, चपाती, भात, वरण, स्प्राउट्स, अंडी वगैरे सगळं देते. म्हणजे माझा क्लायंट लिटरली हपकतो, ओ मॅडम आमचं वजन वाढेल. म्हटलं नाही रे राजा, तुम्ही करून बघा, 15 दिवस माझ्यावर ट्रस्ट करून हे डाएट करा. मग नंतर त्यांना हळूहळू लक्षात येतं की मॅम सांगतात ते बरोबर आहे. अशा पद्धतीने मग तुम्ही एक चॉईस, किंवा नसेलच चॉईस आपल्याकडे, एक प्रॉपरली तुम्ही एखाद्याचं गाईड घेऊन तुम्ही डाएट घेऊ शकता. आपलं भारत जे देश आहे त्यात प्रायमरीली सगळे व्हेजिटेरियन आहेत. मोस्टली लोक व्हेजिटेरियन आहेत किंवा उपवास असतो किंवा मोस्टली लोक नॉनव्हेजकडे वळत नाहीत डाएटसाठी सुद्धा. त्यामुळे विटॅमिन B12ची जी डेफिशियन्सी आहे ही भारतीयांमध्ये खूप जास्त जाणवते. तर त्याला जर व्हेजिटेरियन सबस्टिट्यूट्स कोणते आहेत ते तुम्ही सांगू शकता? हो, आता B12 म्हटलं की ॲनिमल प्रोडक्ट, जनरली ॲनिमल सोर्सच तिथे. मग ॲनिमल सोर्स फक्त मांस, अंडी, चिकन असं नाही आहे. मग आपल्याकडे जे मिल्क प्रोडक्ट आहेत, जनरली मिल्क प्रोडक्टमध्ये काय येतं, दूध, तूप, ताक, बटर, ह्या गोष्टी अवॉइड केल्या जातात की त्यांना असं वाटतं की आमचं वजन वाढेल. मग हे अवॉइड केल्यानंतर मग तुमच्याकडे B12चा सोर्सच राहत नाही. आणि थोडंसं काय होतंय, आता आपण मोबाईल जास्त वापरतो, तो गुगलमध्ये वगैरे बऱ्याच ठिकाणी मी पाहिलं की भाज्यांमधून B12 मिळतं. इट्स टोटली रॉंग. भाज्यांमधून B12 नाही मिळत. म्हणजे व्हेजिटेरियन आहे, मी त्यांना आग्रह करत नाही, त्या क्लायंट्सला कधीच आग्रह करत नाही की तुम्ही चिकन अंडी खा, कारण एक पिढीनपार असतं, तिथे धार्मिक कारण काहीतरी असतं. मग मी त्यांना काय करते, एक पनीर, दुसरं दही, ताक, आणि पूर्णपणे त्या व्यक्तीचा डाएट गाईच्या तुपामध्ये असतो. की आता हे असं आहे की डाएटचं पी हळद आणि हो गोरी तर नाही आहे, तिथे तुम्हाला पुटान व्हावं लागतं, स्टेप बाय स्टेप ती पायरी चढावी लागते आणि मग ऑब्व्हियसली तिथे ते इन्क्रीज होतं. अशा पद्धतीने तुम्ही हा सोर्स वापरू शकता. मॅम, तुमच्याकडे बरेच क्लायंट आले असतील तर त्यांच्या अनुभवानुसार डाएट करताना सगळ्यात अवघड काय असतं आणि ते ओव्हरकम कसं करता येईल? जनरली माझ्याकडे आता साधारण 9 वर्ष होत आले प्रॅक्टिसला. 8-9 हजार क्लायंट्स येऊन गेले. इवन नगरमधलेच नाही, म्हणजे सध्या माझं फ्रान्स, USA वगैरे ठीक आहे, सगळीकडे हे पसरले. आता माउथ पब्लिसिटी बऱ्यापैकी होती. जनरली मला फिमेलच्या बाबतीत हे असतं, मॅडम नाही आम्हाला बाहेर जावं लागतं, आम्हाला लग्नांना जावं लागतं, तिथे आग्रह होतो. मी एक सगळ्यांना सांगू इच्छिते, तुमच्या मनाची ठाम हे असेल की मी नाहीच घेणार बाबा, तर समोरचा किती तुम्हाला आग्रह करू शकतो? नाही करू शकत. आता मी पण बाहेर जाते, गेस्ट लेक्चर्सला जाते. जनरली आता कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये पण माझे गेस्ट लेक्चर्स असतात. त्यांना माहिती आहे मॅम नाही घेते, माझ्यावर समोर कितीही काही येऊ देत. इथे सगळ्यात अवघड गोष्ट, अवघड पण नाही म्हणता येणार, ही एक सवय, आणि सवय सुटण्यासाठी फार तर 8 ते 10 दिवस खूप आहेत. त्याच्यामध्ये एक चहा मी बघितलं, आता माझ्या प्रॅक्टिसमध्ये चहा, कॉफी एक टाइमपास म्हणून घेतला, चहाचा कप पिला, नका करू असं. तुम्ही तिथे इन्सुलिन सिक्रिशन वारंवार करतात, विनाकारण कॅलरीज इंटेक करतात, आणि सगळ्यांना माहिती आहे की शुगर इज स्वीट पॉयझन आहे. मग तिच्यानंतर मला पुढचा प्रश्न येतो, मॅम गुळाचा चहा घेतो आम्ही, तो आयुर्वेदिक आहे. अरे नाही रे बाळांनो, साखर आणि गुळ एकच आईची लेकरं आहेत, कॅलरीज इंटेक तर होणारच आहे. की तुमची सवय आणि जिभेचे चोचले. मग इथे माझ्या आजीचं पुन्हा एकदा एक वाक्य आठवेल की जिभेचे चोचले सणावारापुरते. इथे एकच एक्झाम्पल देऊ इच्छिते. आपल्या कॅलेंडरमध्ये 365 दिवस आहेत. 365 दिवसापैकी मी बोलेल 300 दिवस डाएट करा ना, 300 दिवस घरातलं खा, 65 दिवस वजा करा, 65 दिवस एन्जॉय करा. एन्जॉय करायचं यार, लाईफ आहे तर एन्जॉय करणं आहेच आहे. मला ट्रिप आवडते, मला एन्जॉय करायला आवडतं. आत्ताच 8 मार्चचं आमचं मोठं फंक्शन झालं वुमन्स डेचं, भरपूर केक खाल्ला.
पण मग ते 65 दिवसच करा. आपलं काय असतं, टोटली उलटं असतं. 65 दिवस डाएट, 300 दिवस बाहेरचं खाणं. मग हा जो रेशो आहे तो मेंटेन करा. 300 दिवस जर तुम्ही प्रॉपरली जेवण केलं आणि 65 दिवस जर चिटमिल घेतली, आमच्या भाषेमध्ये त्याला चिटमिल म्हणता, तर फारसा परिणाम होत नाही तुमच्या बॉडीवर. कसा परिणाम होईल? कारण 300 दिवस तर तुम्ही प्रॉपरली करताय. हा रेशो कुठेच मॅच होत नाहीये. तर हे नॉर्मली हे फॉर्म्युला तुम्ही ऍक्सेप्ट करा. जर हा 65 दिवसाचा नसेल लक्षात राहत, तर महिन्यातले मी 2 दिवस 3 दिवस फक्त बाहेरचं खाईल. एन्जॉय तर करणंच आहे, पण रोजच जर दिवाळी दसरा साजरा केला तर कसा एन्जॉय होईल? तर अशा पद्धतीने मॅनेज करणं खूप गरजेचं आहे. मॅम, तुम्ही आता शुगरबद्दल सांगितलं की गूळ आणि शुगर म्हणजे चहा घेणं ॲक्च्युली असं आहे की प्रेक्षक असतील आपले ते रिलेट करू शकतील की चहा सोडणं हे खूप कठीण आहे. तर मग आणि मार्केटमध्ये अशा नवीन डाएट आहेत की शुगर फ्री, एकदम 0 शुगरवरती ते येतात, तर मग ते कितपत योग्य आहे? मी बिलीव्ह नाही करत शुगर फ्री. बरं, चहाची सवय मोडत नाही, ठीक आहे, मान्य आहे मला. चहा वाईट आहे पूर्णपणे असे मी बोलत नाही. जर चहा घ्यायचंच ठरलं ते दिवसातून 2 वेळेस तुम्ही घेऊ शकता, पण उपाशीपोटी चहा घेऊ नका. एक ब्रेकफास्ट झाल्यानंतर एक नॉर्मली एक छोटा कप घेऊ शकता, पूर्ण मग भरून, मग त्याच्यात खारी टोस्ट बिस्किट ह्या टाईपमध्ये नको. संध्याकाळी पण एक 4-4:30ला थोडंफार आपण स्नॅक घेतो, तिथे स्नॅकमध्ये पण फ्रूट ड्रायफ्रूट असेच मी पदार्थ सांगते, तिथे एक हाफ कप म्हणजे लिटरली 2 नाही तर 3 सिप, जे बाहेर आपण लग्नांमध्ये गेल्यावर एक छोटा थर्मोकॉलचा कप असतो त्या टाईपमध्ये 2 कप अलाउड आहे. ते पण कुणासाठी जो नॉर्मल व्यक्ती, डायबेटिक पेशंटला मी ह्या गोष्टी नाही सजेस्ट करणार. तर 2 कप, तेही काहीतरी खाल्ल्यानंतर. मॅम, आता तुम्ही योगा इन्स्ट्रक्टर सुद्धा आहात आणि डायटिशियन सुद्धा आहात, तर तुम्हाला माहिती आहे व्यायाम आणि आहार यातलेही तुम्हाला बॅलन्स माहिती आहे. तर प्रेक्षकांना तुम्ही हे सांगा की वजन कमी करण्यासाठी व्यायाम जास्त महत्त्वाचा आहे की आहार जास्त महत्त्वाचा आहे? चांगला क्वेश्चन आहे. ॲक्च्युली सगळ्यांचं तेच म्हणणं असतं, मॅम तुम्ही दोघीही घेता मग कसं? एक फॉर्म्युला आहे डाएट आणि एक्सरसाइजबद्दल. डाएट 80% असतो, एक्सरसाइज 20% असतो. मग पुढचा क्वेश्चन काय होतो मला, मॅम मग एक्सरसाइज कशाला करायची? नाही, एक्सरसाइज याच्यासाठी असते की इंटरनल ग्लँडला ती मिळाली पाहिजे. आता आपण डेली याच्यामध्ये बऱ्याच जणांचं म्हणणं असतं, आम्ही खूप काम करतो, आम्ही चालतो, आम्ही हे करतो, ते एक्झर्शन आहे. किंवा मी इथे बसली आहे, हात वगैरे माझे चालतायत, डोळे चालतायत, नाही, ते एक्झर्शन आहे. तुम्ही ज्यावेळेस प्रॉपरली स्ट्रेचिंग करणार, तुम्ही मन लावून त्या गोष्टी करणार, तुमचं पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन तिथे राहणार, तर त्या बॉडीवर इफेक्ट होणार. मग डाएटचं काय? डाएट तर करणंच आहे. एक कपल असतं ना, नवरा बायकोनी दोघांनी सोबत चाललं तर ती गाडा पुढे संसाराचा चालतो, त्या टाईपमध्ये समजा की एक कपल आहे बाबा, हे डाएट आणि एक्सरसाइज. नुसतं डाएट केलं ऑब्व्हियसली वेट उतरेल, पण तुमची स्किन श्रिंक होऊन जाईल. जी ग्लँड अलर्ट पाहिजे, ग्लँड हे आपल्या इंटरनल बॉडीमध्ये मॉनिटरचं काम करतं, म्हणजे हार्मोन्सवर. हार्मोन स्टेबल ठेवायचे असेल तर डाएट एक्सरसाइज प्रॉपरली. मग एक्सरसाइज काय फक्त उड्या मारणं वगैरे नाही, प्रॉपर तुम्ही टेक्निकने एक्सरसाइज करा. मग ती जी 20% मी बोलते ती 100% पाहिजे. आणि डेली रुटीनमध्ये एक्सरसाइज झालीच पाहिजे. ते डेली टॉनिक आहे. आज एक्सरसाइज केली ती महिनाभर चालेल नाही. दिवसभरामध्ये जर फ्रेश राहायचं असेल, एनर्जेटिक राहायचं असेल, तर एक्सरसाइज, मेडिटेशन ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मॅम, आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुरुषांचे हार्मोनल सायकल आणि स्त्रियांची हार्मोनल सायकल ही खूप वेगळी आहे. मग त्यामुळे वजन कमी करताना ह्या दोघांसाठी पद्धती वेगळ्या आहेत किंवा त्यांना तो गोल अचीव करण्यासाठी वेळ जास्त कमी लागतो का? तर ते एकदा एक्सप्लेन. जनरली तसं काही नाही आहे बरं का, पण जर आता भारतीय महिला जी आहे ती थोडीशी इमोशनकडे जास्त वळते. इमोशनली असल्यामुळे तिचे हार्मोन्स लवकर डिस्टर्ब होतात आणि थोडंसं तो जेनेटिकली पण पार्ट असतो आपल्यामध्ये, ती प्रॅक्टिकली फारशी राहत नाही. म्हणजे आपण म्हणतो ना की पुरुषांना जास्त रडायला येत नाही, ते थोडेसे प्रॅक्टिकली असतात. लेडीज टपटप पाणी गळतं ते ती इमोशनली असते. तर तिच्याकडे लक्ष देताना मला डाएट प्लस एक्सरसाइज ह्या थोडासा अलर्टनेस दाखवावा लागतो. किंवा माझ्याकडे क्लिनिकला आल्यानंतर मला एक थोडं काउन्सिलिंग तिचं जास्त करावं लागतं. बाकी स्ट्रेंथ वाईज जर विचार केला, काही लेडीज अशा पण आहेत की त्यांची स्ट्रेंथ मेलच्या बरोबरीने आहे. जर गट्स असतील, तुमची विल पॉवर किती स्ट्रॉंग आहे तिच्यावर पण ते डिपेंड असतं. फार असे चेंजेस नाही आहेत, पण एक आहे की आपल्याला एक तारेवरची कसरत असते की घरातलंही सांभाळायचं आहे. संसारिक जी स्त्री आहे की तिला घरातलं सांभाळून, मुलं बाळा सांभाळून, मग करिअर, मग एक्सरसाइज, सगळ्यात शेवटी ती स्वतःला प्रेफरन्स देते. मग तिथे कुठेतरी ते एफर्ट्स तिचे कमी पडतात. म्हणजे घरातलं केलेलं असतं तेच खायचं, किंवा मॅम मी फक्त चालायला जाते, नाही, ते नाही चालत. मग तिथे थोडंसं मला लक्ष द्यावं लागतं. बाकी थोडंसं मेटाबॉलिझमचा जर विचार केला तर पुरुषांचं मेटाबॉलिझम स्ट्रॉंग असतं.
कारण महिला ऑलरेडी मी सांगितलं की इमोशनली वीक असते. दुसरं आपली मेन्स्ट्रुअल सायकल असते, युटेरस आहे आपल्याला, तो एक देवाने दागिना दिलेला आहे. तर तिथे बऱ्याचशा कंजेस्टेड गोष्टी असतात. मग त्या सर्वांगाने आपल्याला विचार करावा लागतो. म्हणून तर मग जे डिसऑर्डर आहेत, डिसऑर्डर मीन्स डायबेटीस, थायरॉइड, PCOD, PCOS हे महिलांमध्ये जास्त येतात. थायरॉइड आपल्याला पुरुषांमध्ये फार फार तर 50 किंवा 70 व्यक्तीमागे एकाला असेल. पण सध्या भारतामध्ये अशी गोष्ट झाली आहे की थायरॉइड हा 10 लेडीज मागे 2 जणींना तरी मिळतोय. मग हेच कारण आहे, दुसरं काहीच कारण नाही. अशा पद्धतीने होऊ शकतं. आपण ट्रेंड्सबद्दल बोललोत मगाशी, तर 21 दिवसात तुमचं 10 किलो वजन कमी करून देईल असे बरेचसे ट्रेंड्स सोशल मीडियावरती चालतात आणि लोक त्याला ब्लाइंडली फॉलो करतात. तर हे जे फॅट डाएट्स आहेत ते खरंच काम करतात का? नाही, मी असं बोलेल की त्या डाएटच्या मागे पळू नका. आता खूप सारे मार्केटमध्ये काय सिरप म्हणा किंवा काही असे प्रोडक्ट आलेले आहे, लिक्विड डाएट आहे, किंवा तुम्ही आत्ता बोललात त्या पद्धतीने 21 दिवसात 10 किलो 8 किलो नाही. त्याच्यानंतर काय हा प्रश्न त्यांना विचारा ना. किती दिवस तुम्ही लिक्विड घेणार आहे? यार चव आहे, मला खायचं आहे. मी जन्मल्यापासून मी पाहते किंवा जेव्हा मला आईने ताट वाढून दिले, वरण भात भाजी चपाती सलाद कोशिंबीर दही स्प्राउट्स सगळं खायला देते, तर कशासाठी लिक्विड डाएट? आणि एक लक्षात घ्या ना, तुम्ही जर कायमस्वरूपी समजा मी आता 20 वर्षाची मुलगी आहे आणि मी जर 19-20 वर्षापर्यंत हे खात आली आहे, माझ्या बॉडीला त्याची सवय लागलेली आहे आणि सडनली मी लिक्विडवर आली आहे. लिंबू पाणी आहे, ताक आहे, 3 दिवस ताक प्या आणि 4 किलो वजन कमी करा, असं खूप मी ऐकलेलं आहे. तर एक्स्ट्रा कॅलरीज जात नाहीये तुमच्या पोटामध्ये, मग ते कॅलरीज बर्न करतं, पण विकनेस किती येतो? कार्बोहायड्रेट जास्त नाहीये तुमच्या पोटामध्ये, एनर्जी लो होते. खूप जण हाय प्रोटीन नका मागे लागू त्या हाय प्रोटीनच्या. जसं प्रोटीन गरजेचं आहे तसे गुड फॅट्स पण गरजेचे आहेत, तसे कार्बोहायड्रेट्स गरजेचं आहे. कार्बोहायड्रेट्स म्हणजे दुश्मन झालंय. ज्यांना बऱ्यापैकी माहीत झाले किंवा गुगलवर वगैरे मोबाईलवर आपण पाहतो, अरे दुश्मन नाहीये कार्बोहायड्रेट. दिवसभरामध्ये तुम्हाला गुड कार्ब्सची पण गरज आहे. मग चपाती पूर्ण बंद, भाकरी पूर्ण बंद असं करू नका. त्याच्याने काय होणार आहे, आत्ता मी तेच बोलले की व्हिटॅमिन डिफिशियन्सी, दुसरी चक्कर येते, BP वाढतोय, शुगर लो होतीये. ह्या गोष्टी ह्याच 21 दिवसाचं हे प्रोग्राम, 20 दिवसाचा प्रोग्राम ह्याच्यामुळे होतं. माझ्याकडे पण खूप क्लायंट्स आलेले आहेत, मॅम मी अशी चूक केली आहे. त्यांना सांगते, अरे राजांनो ह्याच्यानंतर काय? त्यांना हा प्रश्न करा ना, मी करतो हे वेट लॉस, पण त्याच्यानंतर काय? तुम्हाला हक्क आहे विचारायचा. मलाही विचारा तुम्ही, मॅम मी 3 महिन्याचं हे पूर्ण करतोय, 1 महिन्याचं कम्प्लीट करते, मग ह्याच्यानंतर काय? मी त्यांना सांगते की मेंटेनन्स डाएट आहे बाबा आपल्याकडे, तुम्ही मेंटेन करा. तर मी असा सल्ला देईल की याच्या मागे पळू नका. मग काय, घरातलं ताजं अन्न, शिजवलेलं अन्न, ताजं अन्न खा, हा माझा सल्ला असेल. आत्ताच महाशिवरात्री झाली आणि त्यामुळे उपवासाची परंपरा आपल्या भारतामध्ये आहे. उपवास कसा करावा, कारण आपल्याकडे तळलेले पदार्थ, मग साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे हे सगळं खाल्लं जातं. मग त्यावेळे ऑफकोर्स उपवास तर म्हणतो आपण, पण आपण एवढे हाय कॅलरीड फूड खातोय, तर मग उपवास कसा केला पाहिजे? ॲक्च्युली उपवास याच्यासाठी असतो की तुमच्या पोटाला आराम मिळाला पाहिजे. पण आपल्याकडे एकादशी दुप्पट खाशी ही म्हण प्रसिद्ध आहे आणि खूप असे सगळेजण उपवास का करतात, ती छानपैकी साबुदाण्याची खिचडी, वडे वगैरे, दही. जनरली हे सगळ्यात चुकतं, पूर्णपणे चुकतं. नका करू, मी तर बोलेन. आणि मग दुसरे 3 नंतर काय होऊन जातं, 3-4 दिवस तुम्हाला हायपर ॲसिडिटी होते, तुमचं सिव्हिअर डोकं दुखतं, मायग्रेनचा त्रास चालू होतो. मग कशासाठी? जर तुम्हाला तुमचं शरीर सांगतोय बाबा नको आहे, परत एकदा मी काय सांगेल इथे की जिभेचे चोचले करू नका. हां, खूप असं वाटतंय तर फार फार तर एखादा वडा तुम्ही खा, ते पण तुमच्या जेवणाच्या ताटामध्ये घ्या. अगदीच अचरबच्चर नकोय, तळलेलं तुपकट नकोय, रिफाईंड ऑइल टोटली बंद करा, रिफाईंड ऑइलच्या नादी लागू नका. मग उपवास कसा करायचा? एकतर कसं असतं, उपवास करताना मी सगळ्यांना सांगत असते, एक तर करू नका. ज्यांचं मेटाबॉलिझम चांगलं आहे किंवा ज्यांना खरंच त्या पद्धतीने करता येईल त्यांनी फळं, ड्रायफ्रुट्स, नारळ पाणी, ताक अशा पद्धतीने हे हेल्दी पदार्थ घेऊन तुम्ही उपवास करा. असं नाही आहे की उपवास म्हटलं की साबुदाणाच दिसतो, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा लाडू येतो. हां, मग इथे परत काय प्रश्न येतो की मग गूळ तर खायला लावत नाहीये, पण एक लक्षात घ्या, मी उपवासाच्या दिवशी राजगिऱ्याचा लाडू दुधात खायला लावते किंवा शेंगदाण्याचा लाडू खायला लावते. का बरं? तर तुम्ही तिथे भाजी चपाती खात नाहीये, तुम्ही तिथे एक्स्ट्रा कोणतेच फूड घेत नाहीये. मग हे जे गूळ आहे ह्या कॅलरीज तिथे मेंटेन करतं, मग तिथे तुम्ही खाऊ शकता.
पण डेली बेसिसवर मी देत नाही गुळ, पण इथे तुम्ही खाऊ शकता. आणि उपवास जरी असेल ना तर तुमचं रुटीन चेंज करू नका. तुमचे जे मील्स आहेत, तुमचे जे जेवणाचे टायमिंग आहे त्याच टायमिंगला ते खा. मग तो उपवास असा उपवास राहत नाही. मी स्वतः उपवास करते, पण मी त्या पद्धतीने मेंटेन करते, मग मला त्रास होत नाही. ह्या पद्धतीने करणं. जनरली फळं, सिजनेबल फळं तुम्ही खा उपवासाच्या दिवशी, माझं सांगणं आहे. मॅम, सस्टेनेबल डाएटबद्दल एक प्रश्न आहे की सुरुवातीला मोटिवेशन असतं म्हणून लोक डाएट एकदम 100% फॉलो करतात आणि मग त्यांना रिझल्ट्स दिसतात सुद्धा. पण हळूहळू रिझल्ट्स दिसल्यानंतर परत जैसे थे म्हणजे परत जुनी लाईफस्टाईल ते फॉलो करतात आणि वजन परत वाढतं. मग आयुष्यभर ते कमी केलेलं वजन टिकवता कसं येईल? ओके, हा प्रश्न मला माझा क्लायंट्स पण विचारतो की मॅम मी 6 महिने डाएट केल्यानंतर पुढे काय. त्यांना मी डाएट सांगते म्हणजे मॅम मी त्यांचं रुटीन जे आहे त्याच्यामध्येच प्लस मायनस करते. एखाद्या व्यक्ती जर म्हटलं मी 8 वाजता उठतो, मग त्यांना काय बोलते 6:30-7ला उठू शकता. ऑब्व्हियसली तो हो बोलतो. तिच्यानंतर त्यांचा ब्रेकफास्टचा टायमिंग समजा 10 असेल, मी बोलते की एक आपण 8:30-9ला करूयात, ते हो बोलतात. आता कसं असतं, तुम्ही जसं बोललात एक फ्लोमध्ये माझ्या प्रत्येक होला हो बोलतो, मग त्यांना रिझल्ट दिसायला लागतात. एक्सरसाइजची आवड लागते. मग कंटिन्यू तुम्ही 4 महिने 6 महिने 10 महिने याच्यामध्ये राहिलात, तुमची मागची लाईफ तुम्हाला जगणं असह्य होतं. कारण तुमचे आजार पूर्ण मागे पडलेले असतात. कारण सगळ्या आजारांचं मूळ कारण काय आहे? तुमच्या चुकीच्या सवयी, तुमची चुकीची खाण्याची पद्धत आणि व्यायामाचा अभाव. घुमून फिरून तिथेच येतं. बरं, त्यातही एखादा बंदा निघालाच असतो एखादा की 6 महिने छान करणार, मॅडम माझं 10-12 किलो वजन कमी झालंय, माझ्याकडून मेंटेनन्स डाएट घेऊन जाणार, मग मला जेवढ्या पद्धतीने सांगणार तेवढं मी व्यवस्थित काउन्सिलिंग करून सांगणार. तो बंदा परत 1-2 वर्षांनी, बघा लक्षात घ्या, वेट खूप रॅपिडली गेन होत नाही. कधी पण ऑब्झर्व करा, एकदम सायलेंट याच्याने वेट गेन होत जातो. तो 1 वर्ष तसाच राहतो, 2 वर्ष राहतो, मग 2 वर्षांनी पुन्हा त्यांची लाईफस्टाईल चेंज झाल्यानंतर पुन्हा पुट ऑन होतात आणि पुन्हा माझ्याकडे येतात. मग त्यांना कुठेतरी पस्तावा येतो, मॅडम आता आम्ही पुन्हा ह्या पद्धतीने नाही वागणार. पण हे फार तर काय 100त 1 जण येतो. जनरली मी त्यांना अशा पद्धतीने त्यांची लाईफस्टाईल करायला लावते की तुम्ही तिथे परत मागे फिरून बघू नका. म्हणजे परत इथे एक म्हण बोलेल मी, म्हणजे की पूर्वीचे लोक बोलायचे ना की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये. आत्ता मी अशी बोलेल, शहाण्याने हॉस्पिटलची पायरी चढू नये. एकदा हॉस्पिटलची पायरी चढली की तुमचं लाईफ तिथे स्पॉइल होतं. मग तुमच्या बँकेमध्ये कितीही बॅलन्स असू देत, त्या बँक बॅलन्सचा काहीच उपयोग नाही जर आपण किचपत पडलेलं असू. काय उपयोग आहे? मग ही थोडीशी जाणीव त्यांना मी करून देते. आणि जर डायबेटिक पेशंट असेल, थायरॉइड पेशंट असेल, त्यांचे रिव्हर्सिबलला आणलेत मी. म्हणजे त्याच्यामध्ये डॉक्टरांचा पण खूप मोठा रोल असतो. आता नगरमधले खूप सारे डॉक्टर्स माझ्याकडे त्यांचे पेशंट्स पाठवतात, तर रिव्हर्सिबलला आहेत ते. त्याच्यानंतर त्यांच्या गोळ्याही बंद झालेल्या आहेत. मग एकदा म्हणतो ना आपण की दुधाने तोंड पोळल्यानंतर ताकही फुंकून पितो, त्या टाईपमध्ये ते त्यांची लाईफस्टाईल छान जगतात आणि ते सॅटिस्फाईड होतात. तर जनरली असं कधी होत नाही. म्हणजे ह्या पद्धतीने तुमची लाईफस्टाईल जर चेंज केली तर. मॅम, आता इंटरनेटवरती सध्या 2 टीम एकदम विरुद्ध आहेत. म्हणजे एक टीम म्हणते की गो ओनली टू द जिम, फक्त जिम करा, आणि दुसरी टीम म्हणते की योगा से ही होगा. तर मला हा तुम्हाला प्रश्न आहे, कारण मला माहिती आहे तुम्ही जिमही करता आणि योगासुद्धा तुम्ही शिकवता. तर मग त्यासाठी मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की एक्सरसाइज कशी निवडावी? ॲक्च्युली मला माहीत नाही बरं का एवढं अपोज काय आहेत जिम आणि योगा. बघायला गेलं तर मला दोघांमध्ये खूप इंटरेस्ट आहे. मी स्वतः जिम करते, मला इंटरेस्ट आहे. योगा शिकवते किंवा मी करते, त्याच्यातही इंटरेस्ट आहे. दोघीमध्ये माझे 100% आहे. मी एक सांगेल की तुम्ही कोणतीही एक्सरसाइज करा. मी बोलत नाही की तुम्ही योगाच करा किंवा जिम करा. दोघीही चांगले आहेत. इवन आपण ग्राउंड म्हणजे मैदानी खेळच विसरलोय, तिच्यामध्ये पण तुमची एक्सरसाइज होते. किंवा पूर्वीच्या लेडीज ह्यांना काही जिम आणि योगा होता का? नाही. पण ते आडाचं पाणी काढत होते, ते जात्यावर दळण दळत होते, ते सकाळी लवकर उठत होते. उठल्यानंतर त्यांचं जे आहे त्यांचा दिवस हा सूर्य उगवण्याच्या अगोदर उगवत होता. त्याच्यामुळे जनरली त्यांचे जे ग्लँड्स, हार्मोन जे जिथे सिक्रेट व्हायचे ते प्रॉपरली सिक्रेट होत होते. इथे आपल्याला आवर्जून सांगावं लागतंय. तर एक्सरसाइज निवडताना अशी निवडा की तिथे फिजिकल ॲक्टिव्हिटी होईल. मग तो योगा असू देत, जिम असू देत, रनिंग असू देत किंवा मैदानी खेळ असू देत. तुम्ही सांगा, आम्ही किती खो खो खेळलोय आत्तापर्यंत, किती कबड्डी खेळलोय,
किती क्रिकेट खेळलोय, बॅडमिंटन आहे, नाही खेळत आहे आपण. लगोरी माझ्या मुलांना तर माहीत पण नाहीये. आई हे काय आहे? लगोरी, लिंगोरच्या लगोरी म्हणतात त्याला. मग कोणतीही एक फिजिकल ॲक्टिव्हिटी जिथे तुमचं कॉन्सन्ट्रेशन असेल. माझ्याच घरामध्ये अशी उदाहरणं आहेत. माझी मुलगी खूप शांत आहे, तिला नाही ॲग्रेसिव्ह वगैरे नाही आहे, ती योगा करते, ती आत्ता 12वीला आहे. मुलगा खूप ॲग्रेसिव्ह आहे, पण तो मैदानी खेळ खेळतो, तो तायकोंदामध्ये आहे, तायकोंदा प्लेअर आहे नॅशनल लेवलला. चॉईस तुमच्या नेचरवर आहे, तुमचं नेचर कसं आहे. आता आपण तेवढे मॅच्युअर्ड आहोत किंवा आपल्या लाईफस्टाईलला, आपल्या जॉबला कोणतं एक सफिशियंट आपल्याला आहे बाबा, तो उपक्रम घ्या ना तुम्ही. असं काही नाही आहे की जिम विरुद्ध योगा, हे नाही आहे. एक कोणतीही फिजिकल ॲक्टिव्हिटी दिवसभरामध्ये तुमची झाली पाहिजे की जेणेकरून तिथे तुमचं फुल ऑफ माइंड आणि फिजिकल कॉन्सन्ट्रेशन असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही एक्सरसाइज निवडू शकता. जिमला बरेच लोक जेव्हा जातात आणि वेट लॉसच्या हेतूने जेव्हा जातात किंवा मे बी मसल गेन किंवा वेट गेनच्या हेतूने जातात, तेव्हा ट्रेनर त्यांना सांगतात की तुम्ही 1,500 कॅलरीज खा किंवा तुम्ही 2,500 कॅलरीज खा तुमच्या रिक्वायरमेंटनुसार. पण जेव्हा कॅलरीजचा आकडा येतो, पण ती कॅलरीज आपल्या दिवसभरात आपण किती कन्झ्युम करतोय, कसं कन्झ्युम करतोय, हे ट्रॅक कसं करायचं? ओके, तिथे आता मग तुम्हाला जो गाईड करतोय तो किती प्रॉपरली गाईड करतो ते डिपेंड आहे. आता ज्यावेळेस मी डाएट देते त्यावेळेस माझी क्लायंट्सची आणि माझ्यामध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी असते. माझ्या डाएट प्लॅनवरच सगळं लिहिलेलं असतं. फॅट्स किती, कार्बोहायड्रेट्स किती, प्रोटीन किती, कॅलरीज किती, तेवढी ट्रान्सपरन्सी पाहिजे. इव्हन मला क्लायंटने विचारलं, मॅम हे काय आहे, हे कॅल्क्युलेशन्स काय, मी त्यांना बिंदास्त सांगते, हे बघ दीदी, तू अशा पद्धतीने एवढी चपाती खातीये, एवढ्या ग्रामची खातीये किंवा तुझ्या पोटाला तेवढी लागतीये बाबा, तर तू एवढ्या पद्धतीने 86 कॅलरीची चपाती आहे किंवा 120-25 कॅलरीचं हे आहे बाबा, हे मी तिथे कॅल्क्युलेट करून देते. आता जो गाईड करतोय तो त्याच्यामध्ये किती परफेक्ट आहे तर तिथे कळतं. दुसरं प्रोटीन इंटेक जनरली आपल्याला कळतं, ते परफेक्ट असतं तिथे. अंड्यामध्ये समजा 1 अंडं आहे, 6 ग्रॅम प्रोटीन आहे त्याच्यामध्ये, तर ते जे त्याच्यामध्ये परफेक्ट आहेत त्यांना त्या गोष्टी कळालेल्या असतात. त्याने समोरच्यांना, त्या क्लायंटला समजून सांगणं खूप गरजेचं आहे. मग इथे मग रँडमली जर बोललं तर 1200-1300चा कॅलरीजचा डाएट आपल्याला पाहिजे. त्याच्यापेक्षा तुम्ही कमी घेण्याचा प्रयत्न केला तो लो फील होतो. आणि सलाद झालं, भाज्या झालं, ह्याच्या कॅलरीज निग्लिजिबल असतात. कोणतेही डायटिशियन त्या कॅलरीज काउंट करत नाही. एक फायबर इंटेक त्याच्याकडे पाहतं, वॉटर इंटेक त्याच्यातून मिळतो, फायबर इंटेक मिळतो, मिनरल्स मिळतात, तर तो भाग तिथे 0 कॅलरीजमध्ये काउंट केला. जी लोक फिटनेस जर्नी आत्ता सुरू करत आहेत तर त्यांना एका गाईडची किंवा मेंटरची किती गरज आहे किंवा त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे? कारण सगळेच लोक एक डायटिशियन किंवा न्यूट्रिशनिस्ट अफोर्ड नाही करू शकत. कारण सगळ्यांना आता हेल्थसाठी लोक कोविडनंतर अवेअर झालेत, पण ते अफोर्डेबिलिटीकडेही पाहतात. त्यामुळे स्वतःला गाईड करणं किंवा इतर कोणीतरी आपल्याला गाईड करणं यातला फरक काय आहे? स्वतःला गाईड करणं म्हणजे परत एकदा मी सांगेल तिथे लाईफस्टाईल आली. तुमची लाईफस्टाईल चेंज करा, घरातलं प्रॉपरली जेवण करा, जेवणाची टायमिंग पाळा आणि 1 तास व्यायाम करा. मग बाहेरचं खाणं मी आत्ताच सांगितलं होतं, 365 दिवसाचा फॉर्म्युला यूज करा. मग कसं, महिन्यातून फार फार तर 2 वेळा. मला जर एखाद्या प्रोग्रामचं इन्व्हिटेशन असेल तर मी स्वतःहून बाहेरचं खात नाही. मला माहिती आहे इन्व्हिटेशन आहे, बाहेर गेल्यानंतर माझं खाणं होणार आहे. हा सिम्पली फॉर्म्युला आहे. ताजं अन्न खाणं, सकाळचं संध्याकाळी पण खायचं नाहीये, संध्याकाळचं तर रात्री ऑब्व्हियसली खायचं नाहीये. फ्रीज हे शिजवलेलं अन्न स्टोअर करण्यासाठी नाहीये. आता काळानुसार आपल्याला काय झालंय, वेळ मिळत नाही ताजे फळं किंवा ताज्या भाज्या आणण्याला, ते स्टोअर करण्यासाठी फ्रीज ठेवा. शिळे पदार्थ, ग्रेव्ही साठवून ठेवली आहे, केली आहे, तसं करू नका. जनरली तव्यावरचं ताटात आलं पाहिजे, पण आपली लाईफस्टाईल अशी आहे ती नाही येते, तसं तर नाही होऊ शकत आहे. तर ॲटलिस्ट सकाळचं संध्याकाळी खाऊ नका. शिळं अन्न खाणं म्हणजे तुमचं डस्टबिन आहे का, ते डस्टबिनमध्येच ते जाणं आहे. तर शिळं अन्न खाऊ नका, टाईम टू टाईम जेवण करा. रात्री नाही 10ला तर ॲटलिस्ट 10:30ला झोपा, सकाळी 6ला उठा. दिवस उगवण्याच्या 10 मिनिटं अगोदर का होईना उठा. उठल्यानंतर एक नॉर्मली ब्रीदिंग एक्सरसाइज करा. आता सध्या माझं मेडिटेशनमध्ये मास्टर चालू आहे, अजून कंप्लीट झालेलं नाही आहे. तर मेडिटेशन खूप गरजेचं आहे माइंड रिलॅक्सेशनसाठी. काही गोष्टी अवॉइड करा. तुमची मेंटल हेल्थ पण खूप गरजेची आहे. स्वतःच्या रागावर कंट्रोल करायला शिका. राग येऊ देऊ नका असं बोलत नाही, तो कशा पद्धतीने एक्सपोज करायचा हे आपल्या हातात आहे. काही गोष्टी इग्नोर करा. जिथे आपल्याला माहिती आहे इथे आपली कुठेतरी डिस्टर्बन्स येणार आहे तिथे इग्नोर करा. खूप बारीक सारीक गोष्टी आहे. मला नाही वाटत मग मेंटॉरची किंवा गाईडची गरज पडेल. आणि सिजनेबल फळं, फ्रुट्स निसर्गाने बनवलेच त्याच्यासाठी आहे. लक्षात घ्या, आता उन्हाळा आहे, का बरं कलिंगड येत आहेत? कारण
उन्हाळ्यामध्ये पाणी कमी पडतं, बॉडी डिहायड्रेट होते, मग खरबूज आहे, कलिंगड आहे, ते प्रॉपरली खा. निसर्गाने ते निर्मिती किंवा देवाचे आपण आभार मानले पाहिजे, ती निर्मिती तयार करून ठेवली आहे, पण आपण ते करत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही केलं तर मला नाही वाटत की कोणी मेंटॉर किंवा एखाद्या डायटिशियनची गरज भासेल. हां, पण इथे कुठे तुम्हाला काही आजार असेल, सिव्हिअर आजार असेल, काही प्रॉब्लेम असतील, कॅन्सर आहे, पॅरेसिस आहे, डायबेटीस आहे, मग तिथे कुठेतरी तुम्हाला गायडन्सची गरज आहे. मॅम, आता तुम्ही सीझनल फळांबद्दल बोललात आणि आता आंब्याचा सीझन येणार आहे आणि बरेच लोक वेट लॉस करताना आंबा टाळतात डायरेक्ट, की आंब्यात खूप कॅलरीज असतात म्हणून आंबा खात नाहीत. किंवा एक असाही एक लोकांचा एक समूह आहे जो जेवण खात नाही पण आंबे जरूर खातात. तर मग मॉडरेशनमध्ये किती आंबे खायला हवेत आणि आंबा कशा पद्धतीने खायला हवा हेही तुम्ही आम्हाला सांगा. ओके, मी पण ज्यावेळेस डाएट क्लायंट जर नवीन असेल तर मी सांगत असे आंबा खायचा नाही, कारण त्याचा GI हाय आहे, गोडवा खूप आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत. आंबा पूर्ण वाईट नाही आहे, पण आंबा जो आपण खातो किंवा रस जो खातो त्या साखरेसोबत जो खातो तिथे तो वाईट आहे. मग तिथे थोडं लिमिटेशन ठेवा. मग मी बोलेल की ज्यावेळेस तुम्ही जेवणार आहात, ज्यावेळेस तुमचे मील टायमिंग आहे, तिथे तुम्ही खा ना, 1 वाटी 2 वाटी, शक्यतो बिना साखरेचा खा, नॅचरल वेने खा, ॲडेड काही करू नका. खूप जण त्या रसामध्ये दूध टाकतं, ते टोटली रॉंग आहे. तिथे केमिकल रिॲक्शन चालू होऊन जाते, मग परत ॲसिडिटी व्हायला चालू होते. खूप जणांना आंबा खाल्ल्यानंतर सिव्हिअर ॲसिडिटी होते किंवा मायग्रेनचा त्रास होतो. तर हे चुकीच्या पद्धतीने खाऊ नका. फळं हे कापून खा, नॅचरली खा, आणि एक 4च्या आतमध्ये तुम्हाला जेवढे फळं खाता येईल तेवढे तुम्ही 4च्या आतमध्ये खा. किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये, म्हणजे माझं असं म्हणणं असतं सकाळचा नाश्ता हा बिना गॅसचा पाहिजे. ओके, म्हणजे कोणते फळं, ड्रायफ्रुट्स ह्या पद्धतीने तुम्ही घ्या, नॅचरल वेने घ्या. मग आंबा वाईट नाही आहे, मला स्वतःला आंबा आवडतो, पण ती खाण्याची पद्धत चुकीची आहे. किंवा खूप जण छानपैकी आंब्याचा रस, पुरणपोळी अशा पद्धतीने डबल टेबल कॅलरीज होतात. तर त्या पद्धतीने नको आहे. नॅचरल वेने तुम्ही दिवसातून 1-2 आंबे तुम्ही दिवसभरामध्ये खाऊ शकता. जेव्हा डाएटचा विचार येतो तेव्हा रेसिपीज जरी सर्च करायला गेलं तर मग त्यात ओट्स, किनवा किंवा मग ॲव्होकाडो असे म्हणजे एक्झॉटिक ज्या गोष्टी आहेत त्याबद्दलच रेसिपीज वगैरे मिळतात. आणि आपला जो भारतीय डाएट आहे तो खूप साधा आहे आणि त्याच्याबद्दलचे जे इन्फॉर्मेशन आहे किंवा त्याच्याबद्दलची जी माहिती आहे ती लोकांपर्यंत फारशी नाही आहे. तर मग डाएट कसं, म्हणजे डाएट करताना भारतीय जेवण किंवा आपलं जे महाराष्ट्रीयन जेवण आहे त्याला कसं खाल्लं पाहिजे सो दॅट आपल्याला 100% त्याचे बेनिफिट्स मिळतील. बरोबर आहे. आता डाएटमध्ये बरेच जण ओट्स, किनवा वगैरे त्याच्यामध्ये ॲड करतात. मला नाही वाटत त्याची गरज आहे. आपली छान ज्वारीची भाकरी आहे, त्याच्यामध्ये पण फायबर इंटेक आहे, बाजरी आहे, ते अवॉइड करून ह्या गोष्टी करण्याची गरज नाही. मी का बोलते असं, कारण जिथे आपण राहतोय, जे हवामान आपल्याला पूर्णपणे आहे, आपल्याला अवेअरनेस आहे, लहानपणापासून ज्या मातीत आपण रुजले, ती वनस्पती किंवा ते जे धान्य आहे तिथे ते पिकलेलं आहे, तर आपल्या बॉडीला लगेच ते मॅच करतं, मग तिथे वेट गेन होत नाही. मग चपाती पण आपलंच अन्न आहे. चपाती अवॉइड करून कशाला ओट्सच्या मागे पडताय? हां, काही वेळेला मला ओट्सही द्यावे लागतात ॲज पर क्लायंट सिच्युएशन. त्या क्लायंटची सिच्युएशन काय, फायबर इंटेक किती द्यायचं आहे बाबा, त्या पद्धतीने मी पण स्वतः देते. पण खूप असं रोजच्या याच्यामध्ये, किंवा मल्टीग्रेन भाकरी, आता ट्रेंड आलाय नवीन, मल्टीग्रेन भाकरी नका घेऊ. काय होतं माहिती का, तुम्ही तुमचे जे पदार्थ खाताय ते पदार्थ सोडून खूप काही वेगळं खाण्याचा प्रयत्न केला तर तो डाएट परमनंटली राहत नाही. मग छान एन्जॉय करा ना. भाकरी खूप जण खात नाही, भाकरी खा. मग भाकरी आवडत नाही तर त्याच्यामध्ये रेसिपी ॲड करा. मी स्वतः त्या रेसिपी ट्राय करते. खूप जण काय बोलतात की आमची मुलं भाकरी खात नाही, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थाने आपण थालपीठं वापरून किंवा मग भाज्या ॲड करून त्याच्यामध्ये छान तीळ, ओवा, जिरे टाकून तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीने ते ट्राय करा ना. मग बाहेरचं मला नाही वाटत गरज पडेल. आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला जे पिकतंय ना ते तुम्ही खा. ते खूप महत्त्वाचं आहे, कारण आपण तिथे राहतोय. मग पचनक्रिया जी आहे त्या पद्धतीने तिथे ती सूट होऊन जाते. जे खाल्लंय ते पचतं. त्याच्यामुळे मला नाही वाटत त्याच्या मागे पळण्याची गरज आहे. मॅम, ॲक्च्युली डाएटबद्दलची जी अवेअरनेस आहे ते मुलं बाळं झाल्यानंतर किंवा जेव्हा हेल्थ कन्सर्न्स जाणवायला लागतात तेव्हा लोक जास्त कॉन्शियस होतात. पण आमच्यासारखी तरुण पिढी आहे, सगळंच पचतंय खायचं, आणि बाहेर खाण्याची जी सवय, आता हॉटलिंग किंवा कॅफे कल्चर हे वाढलं आहे सगळीकडेच, म्हणजे आपल्या नगरसारख्या शहरात सुद्धा हे वाढलं आहे.
किंवा स्ट्रीट फूड आहे ते तर म्हणजे भरमसाठ गर्दी असते तिथे. मग या आमच्या तरुण पिढीने ह्या क्रेविंग्स कशा मॅनेज केल्या पाहिजे आणि मग हेल्दी खाण्याकडे कसं वळलं पाहिजे? क्रेविंग्स मॅनेज करायला परत एकदा मी सांगेल की तुम्ही प्रॉपरली एक्सरसाइज करा. थोडंफार जिभेवर कंट्रोल ठेवणंच आहे. आता तुम्हाला क्रेविंग्स का होतं माहिती आहे का? आजूबाजूला जे वातावरण आहे, मग इथे तुम्हाला एकाने सुधारून जमत नाही. त्याला सगळ्या मॉबने किंवा तुमच्या सगळ्या फ्रेंड सर्कलने सुधारणं गरजेचं आहे. वाईट सवय लागायला वेळ लागत नाही, पण सुटण्यासाठी वेळ लागतो. आणि दुसरं काय होतं, आत्ता तुम्ही बोललात मला की आफ्टर डिलिव्हरी किंवा मुलं बाळं झाल्यानंतर का बरं तुम्हाला असं जाणवतं, तर मिररमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला तुमचा बेली फॅट दिसायला लागतो. मग तिथे अलर्टनेस येतो, अरे मी पहिली अशी होती मग अशी झाली, मग कुठेतरी कॉन्फिडन्स लूज होतो. तर माझं काय म्हणणं असेल, इथे आईचा खूप मोठा रोल आहे. आईने म्हणजे आमच्यासारख्या आईने तरी, चला मागची पिढी तर जाऊ देत, आता मागच्या पिढीला त्याच्यातलं काही माहित नव्हतं, किंवा तुम्ही उद्या कुठेतरी पुढे जाऊन आई होणार आहात, की मुलांना लहानपणापासून फिजिकल ऍक्टिव्हिटीची सवय लावा. माझ्या मुलीला मी ती 6वीला, म्हणजे माझं करिअर याच्यामध्ये थोडंसं उशिरा चालू झालं. ती जेव्हा 6वीला होती तेव्हाच मी योगाचे क्लास लावले. जनरली ती अशी लूज आहे, म्हणजे एकदम बारीक आहे. माझ्या रिलेटिव्हचं म्हणजे हिला काय गरज आहे, हे चुकीचं आहे. बारीक असेल तर तुम्हाला गरज नाही एक्सरसाइजची. नाही, एक्सरसाइजने मेटाबॉलिझम स्ट्रॉंग होतं, खाल्लेलं अन्न प्रॉपरली पचतं. मग ही सवय तुम्हाला लहानपणापासून पाहिजे. जर मुलगा 5 वर्षाचा असेल तर त्याला फिजिकल ऍक्टिव्हिटीमध्ये तुम्ही बाहेर त्यांना ढकलून द्या. टीव्ही मोबाईलपासून लांब ठेवा, किंवा तुम्ही स्वतः खेळा. मी हे केलेलं आहे. माझा मुलगा 3रीला असतानापासून मी त्याच्यासोबत खेळायला चालू केलं. मग मला नाही वाटत की तुम्ही जेव्हा टीनेजर्समध्ये येतात तर तुम्हाला खूप क्रेविंग्स राहतील, कारण हॉर्मोन्स ऑलरेडी स्टेबल राहतील. पहिले PCOD PCOS हे आफ्टर 30-35 एज नंतर होतं. जनरली आता मेन्सेस चालू होत नाही तर तुम्हाला PCOD PCOS चालू होतात प्रॉब्लेम. हेच तुमची लाईफस्टाईल. आणि मेंटल हेल्थ डिस्टर्ब होण्यासाठी मोबाईल काफी आहे. एक मी सांगते, फॅमिलीमध्ये एक रूल ठेवा, म्हणजे माझा स्वतःचा रूल आहे की बेडरूमच्या बाहेर सगळ्यांचे मोबाईल जातील. एक कॉमन ठिकाणी सगळेजण आपापल्या बेडरूममध्ये झोपतात, माझा मोबाईल बेडरूमच्या बाहेर जाईल, बस एवढा एक नियम तुम्ही पाळा. मग झोपताना जे आपले स्क्रॉलिंग चालू असतात किंवा झोपताना जे मोबाईल बघतात ते नाही होणार. मग आपले नियम आपण घातले पाहिजे. तुम्ही सांगा किती फॅमिलीमध्ये सगळे मिळून जेवण करतात दुपारी संध्याकाळी? चला दुपारी तर जाऊ देत, सगळेजण जॉब कॉलेज स्कूलमध्ये, संध्याकाळचं जेवण टीव्ही समोरच आहे. माझ्या घरामध्ये नियम आहे की सगळ्यांनी सोबत जेवण करा. ही पूर्वी जी संस्कृती आपली आली आहे चालत, ती आपण पुढे चालवूयात. मग कोणा एकाचा हात नाही आहे याच्यामध्ये. तर इथे आईचा रोल जरा मोठा आहे. तिने एफर्ट्स घेतले तर मला नाही वाटत तुमचे क्रेविंग्स पुढे वाढतील, ऑब्व्हियसली कमी होतील. अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता तरुण पिढीच्या आपण क्रेविंग्सबद्दल बोललो, पण जे ब्युटी स्टँडर्ड आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा मुली आणि मुलंसुद्धा बऱ्याचशा अशा गोष्टी करतात जे त्यांच्यासाठी लाँग टर्मसाठी खूप हार्मफुल आहे. म्हणजे खूपच बारीक व्हायचं आहे, म्हणजे अगदी फिट आहात पण तरीही वजन कमी करायचं आहे. ही जे आता सायकोलॉजी तशी झाली आहे की सोशल मीडियावरती दिसत आहेत मुली खूपच सुंदर आहेत, मुलं पण भरपूर मस्क्युलर आहेत, किंवा ते काय घेत असतील किंवा त्यांची लाईफस्टाईल कशी असतील ह्याचा विचार न करता आता डायरेक्ट त्यांच्या लाईफमध्ये ते बदल करताय. मग ते तुम्ही कसं त्यांच्या कॉन्फिडन्सला कसं बूस्ट करणार आहात आज, मला ते नक्की सांगा. ओके, मी आत्ताच बोलले होते BMI. तुमचं जेवढं बॉडी सांगणार तेवढंच वजन कमी होतं. एक्स्ट्रीम लेवलला करायला जाऊ नका. इथे एक सांगेल मी की वजन कमी असणं म्हणजे तो हेल्दी आहे का? नाही. समजा तुम्हाला माझंच मी उदाहरण देते, 152 किलो माझी हाईट आहे आणि माझं वजन 40 किलो आहे, पण माझे स्किन पूर्ण श्रिंक आहे, माझे केस अनहेल्दी आहेत, मी अशी माझी एकदम स्किन किंवा मी अशी वयापेक्षा, आता माझं 39 रनिंग चालू आहे, वयापेक्षा मी एजेड दिसतेय, तर त्या बारीक असण्याला काय उपयोग आहे? कुठेतरी अति तिथे माती होणारच आहे. एक्स्ट्रीम लेवलला तर तुम्ही बॉडीवर परिणाम करायला गेले तर ते हार्मफुल आहेच आहे. माझं असं म्हणणं आहे, तुमचे ब्लड रिपोर्ट्स काय आहेत बाबा, तुमची प्रतिकारशक्ती काय आहे, तुमची इम्युन सिस्टीम कशी काम करते. कॉमन उदाहरण आहे, समजा आपण दोघी जणी आहे, दोघींना पण व्हायरल इन्फेक्शन आहे, व्हायरल इन्फेक्शन होणारच आहे ऑब्व्हियसली. पण मला जर 15 दिवस ते कंटिन्यू आहे आणि तुम्ही जर 4-5 दिवसामध्ये क्युअर होत आहेत म्हणजे तुमची इम्युन सिस्टीम चांगली आहे. माझी इम्युन सिस्टीम वीक आहे, तिथे कुठेतरी विचार करा. हा चांगला दिसतोय किंवा बॉलिवूडमध्ये कोणीतरी टीव्हीमध्ये म्हणा किंवा कुठे हे छान दिसतंय, त्याच्यामागे त्यांचे कष्ट किंवा त्यांची स्ट्रॅटेजी खूप वेगळी असते. ते स्वतःला त्या पद्धतीने मेंटेन करतात. आपण ते बघून करणं खूप चुकीचं आहे. त्याच्यामागे पळू नका.
हां, तुम्ही तुमची लाईफस्टाईल चेंज केली ना, ऑब्व्हियसली तुमचं बेली फॅट हमखासपणे जातो, तुमची स्किन छान होते, तुमची बाकीचे ओव्हरऑल सगळी बॉडीची ग्रोथ आहे ती प्रॉपरली राहते. तर वजन कमी करण्याच्या मागे पळू नका आणि एक्स्ट्रीम लेवलला तर जाऊच नका. डेफिनेटली तुम्हाला डिफिशियन्सी येतेच किंवा डिसऑर्डर. तुम्ही बिलीव्ह करणार नाही, वयाच्या 13व्या वर्षी डायबेटीस कशाला पाहिजे, वयाच्या 10व्या वर्षी थायरॉइड कशाला पाहिजे. त्या आईकडे, त्या माऊलीकडे बघून मला रडायला येतं. नको आहे हे. आणि हे काही कॉलेज लाईफमध्येच नाही चालू आहे. 8वी 9वीच्या मुलीसुद्धा जेवायचं नाही, संध्याकाळचं जेवण बंद. कशासाठी? काही गरज नाही. मग तुमचा स्टॅमिना कसा टिकेल? आणि मेंटल हेल्थ पण इथे आहे, इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही खाल्लं नाही ना तर बघा चिडचिड व्हायला लागते, पॉझिटिव्हिटी राहत नाही, तुमचं माइंड पूर्णपणे निगेटिव्हिटीमध्ये चाललं जातं. मग एन्झायटी, डिप्रेशन ह्या गोष्टी तर चालू होतं. तर नका जाऊ त्या गोष्टीकडे, नका वळू. माझा सल्ला आहे. याच अनुषंगाने मी हा प्रश्न विचारेल की मुलांना ह्या सगळ्यामध्ये न पडण्यासाठी पालकांनी काय काळजी घ्यायला हवी आहे? पालकांनी परत मी तेच सांगेल की हेल्दी लाईफ, आता इथे काय आहे मी सांगू का, सगळ्यात महत्त्वाचं पालकांनी त्या पद्धतीने वागणं गरजेचं आहे. आता ज्या वेळेस मी स्कूल्समध्ये जाते, लेक्चर्स असतात, लेक्चर्स नंतर बरेच जण भेटतात मला. माझी मुलगी एक्सरसाइज नाही करत, माझी मुलगी पाणीपुरी खाते, माझी मुलगी चॉकलेट्स खूप खाते. मग त्या आईचे मी कान धरते. म्हणजे मला एक सांग बाई, की चॉकलेट कोणी आणून दिलं तिला? भाजीला गेल्यानंतर किंवा एक बाहेर गेल्यानंतर पाणीपुरी खायची का, हा प्रश्न कोणी विचारला? तिला सवय लागली कुणामुळे? तुझ्यामुळेच लागली ना ग बाई. मग आता तूच मोड. मुलांचं कसं असतं मी सांगते. त्यांची एक मेंटॅलिटी असते. समजा माझ्या मुलाने 10 वर्षापर्यंतच्या मुलाने मला बोललं एक बाजारामध्ये गेल्यानंतर, आई मला कुल्फी पाहिजे किंवा आई मला आईस्क्रीम पाहिजे, आणि मी नाही बोलले आणि तो गडबडला, लोळला, रस्त्यावर धिंगाणा केला, तर आई काय बोलत, नको बाबा आजूबाजूला कोणीतरी पाहतंय, देऊन टाक. मग आता काय झालं, मुलाला कळलं की मी काहीतरी धिंगाणा केला की मला आई देते. मग माझं एक काय म्हणणं आहे, द्यायचं असेल तर हा मी देते बस, नसेल द्यायचं तर पूर्णपणे तुमच्या मतावर ठाम राहा, मला नाही द्यायचं. मग तो 2दा-3दा ट्राय करून पाहतो, त्याच्या लक्षात येतं अरे ही तर काही देत नाहीये, जाऊ दे, आपल्याला काही हा धिंगाणा घालण्यात अर्थ नाहीये. इथे पॅरेंट्सचा खूप मोठा रोल आहे. किंवा तू अभ्यासाला बस असं म्हणायचं आणि आईने त्याच्या शेजारी बसून मोबाईल बघायचं, हे कितपत बरोबर आहे? सेम वे ताटामध्ये जर तुमच्याच ताटामध्ये सलाद नाहीये, आईच्या ताटामध्ये मला आवडत नाहीये, खूप आहे स्त्रिया अशा, किंवा तुमच्याच ताटामध्ये भाज्या प्रॉपरली नाही आणि तुम्ही मुलांना बळजबरी खाऊ घालताय. आजची जनरेशन खूप फास्ट आहे, ती लगेच सडनली बोलते आई तू कुठे खातीयस. इथे मग आईचा आणि वडिलांचा खूप मोठा रोल आहे. तुम्ही जर 7च्या आतमध्ये जेवण करत नसाल तर मुलं कुठून करतील? पहिले तुम्ही वागा, मग ते तुम्हाला फॉलो करतील. आणि संस्कार हे एक दिवसाचे नाही आहेत, ते कानांनी, डोळ्यांनी, ऐकून, बघूनच होतात. मग इथे आईचा आणि वडिलांचा खूप मोठा रोल आहे. पहिले तुम्ही त्या गोष्टी अवलंबा, मग ते पुढे अवलंबा. इव्हन आई मला काय सांगते, ती एक्सरसाइजच करत नाही. म्हणजे कॉलेजच्या मुलींच्या बाबतीत त्यांची ही असते, कंप्लेंट असते. पहिला प्रश्न काय असतो, बाई तू किती एक्सरसाइज केली? अहो मॅडम मला वेळच मिळत नाही. मग तिलाही मिळत नाही. तुम्ही तिला हाताला धरून घेऊन जा, तुम्ही वेळ काढा. आणि वेळ मिळत नाही हे कारण देऊच नका. तुम्ही प्रॉपरली मॅनेजमेंट केलं, तुम्ही प्रॉपरली टाइम टेबल जर बनवलं तर ऑब्व्हियसली मिळतो. थोडंसं गॉसिपिंग कमी करा, थोडं मोबाईलवरचं जे आहे बोलणं ते कमी करा. एक असं नाही आहे हाऊसवाईफ आहे तर त्यांना कामं नाही आहेत, तुम्ही एक टाइम टेबल बनवा. टाइम टू टाइम माझं काय आहे शेड्यूल, उद्या काय भाजी बनवायची आहे ते शेड्यूल बनवा. ऑब्व्हियसली वेळ मिळतो. अजूनही वेळ गेलेली नाही आहे, तुम्ही त्या गोष्टी करा. म्हणजे मी एक सांगेल, मी योगाच्या बॅचेस चालवते, 50 लेडीज तर हमखास आहे, तुम्हाला तर आता माहिती आहे 50+ आहेत. एकही असं नाही आहे की एका कॅटेगरीमधल्या एजमधल्या माझ्याकडे व्यक्ती आहेत. म्हणजे 14 वर्षापासून तर ते 65 वर्षापर्यंतच्या व्यक्ती माझ्याकडे आहेत. त्यांनाही मी तेच सांगते, अजून वेळ गेलेली नाही आहे. मला माहित नाही उद्याचे दिवस काय आहे, आत्ताची वेळ आहे, मी आत्ता करणार आहे. आत्तापासून चालू करा. दोघी मिळून तुम्ही एक्सरसाइज करा, मायलेकी मिळून, बाप लेकं मिळून जा, काही प्रॉब्लेम नाही. आपण झोपायचं आणि त्याला उठवायचं आणि अभ्यास कर बोलायचं किंवा एक्सरसाइज कर बोलायचं नाही चालणार. इथे पॅरेंट्सचा खूप मोठा रोल आहे. मॅम, कन्क्लूड करताना हा पॉडकास्ट मला हा विचारायचा आहे प्रश्न की एखादी व्यक्ती आत्ता त्याचा फिटनेस जर्नी स्टार्ट करत आहे तर त्याला तुम्ही काय स्पेशल टिप्स द्याल? स्पेशल टिप्स असे असतील की हेच, वजनाच्या मागे पळू नको बाबा, तुझी लाईफस्टाईल तू चेंज कर.
व्यवस्थित कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, मिनरल्स, विटॅमिन्स, फायबर इंटेक एका ताटामध्ये कसं येईल ते बघ. नुसतंच मी सलाद खातोय, नको बाबा. पाण्याचा खूप मोठा रोल आहे. 70% बॉडी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, माधुरी दीक्षितची ती ॲड पण आहे. तर पाणी भरपूर प्या. मग बरेच जणांना काय होतं, अति प्रमाणात पाणी पिल्यावर पण नॉशिया होतो, मळमळ होते. काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या भाज्या ज्या आहेत त्या पातळ बनवा, सैलसर बनवा. खूप फ्राय केलेले पदार्थ खाऊ नका. लिंबू पाणी आहे, सरबत म्हणजे कोल्ड्रिंक्स वगैरेच्या मागे जाऊ नका. नॅचरल वेने जे आमसूल आहे किंवा लिंबू आहे ते पाणी प्या. कढी, मला नाही वाटत खूप जण कढी अवॉइड करतात. का अवॉइड करतात? उन्हाळ्यामध्ये तुम्ही दुपारच्या वेळेला कढी खाऊ शकता. म्हणजे लिक्विड म्हणजे हेच नाही. किंवा जे नारळ पाणी आहे, मी आत्ताच बोलले कलिंगड आहे, की ते पदार्थ तुम्ही, नॅचरल पदार्थ तुम्ही टाका. इन्स्टंट मी सूप बनवतो, पण कोणतं इन्स्टंट वेने नको आहे. छानपैकी टोमॅटो घे बाबा, पालक घे, ती बॉईल कर. खूप त्याच्यामध्ये प्रोसेस न करता फक्त ते एक स्मॅश करून किंवा मिक्सरमध्ये फिरवून थोडंसं मीठ किंवा गावरान तूप टाकून पिऊन घे गरम गरम. ह्या टिप्स मी छोट्या छोट्या टिप्स देईल. किंवा ड्रायफ्रुट्स आहेत, खूप जण ड्रायफ्रुट्स अवॉइड करतात. का करता मला माहित नाही. चावायला वेळ लागतो. मला ॲक्च्युली ते कारणच पटत नाहीये. खा ना ड्रायफ्रुट्स, भिजवून खा, नॅचरल पद्धतीने घ्या. चहा मी आत्ता सांगितलं, अवॉइड केलं तर बेटर आहे. नाही करतायत तर 2च टाईम घ्या. मी अशा पद्धतीने सांगेल की ही जर्नी तुम्ही तशी स्टार्ट करा. आणि एक्सरसाइज. स्किनचा टोन जाऊ द्यायचा नसेल, स्किन जर टाईट पाहिजे असेल तर एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे. ह्या पद्धतीने जर त्यांनी चालू केलं, मी तर बोलेल ती जर्नी वयाच्या 5व्या वर्षापासूनच चालू करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे नेक्स्ट जनरेशनने वयाच्या 5व्या, जसं अभ्यास महत्त्वाचा आहे, करिअर महत्त्वाचं आहे, तशी हेल्थ पण महत्त्वाची आहे. मग इथे आई किंवा पुढे आता ज्या माझ्या मैत्रिणी आई होणार आहात, त्यांनी ह्या गोष्टी लक्षात देणं खूप गरजेचं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मॅम खूप खूप थँक्यू, कारण तुम्ही आज इथे आलात आणि तुम्ही हेल्थ याविषयी आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन दिलं. त्यामुळे तुमचं खूप खूप आभार. आभारी.